सातारा लोकसभेच्या महाविकास आघाडीचे काल शक्ती प्रदर्शन झालं आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ होता त्याचवेळी माथाडी कामगार नेते, भाजपचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेतली आणि मोठा गौप्यस्फोट केला की भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. खरं तर दोन्ही नेते जे आहेत ते माथाडी कामगारांचे नेते आहेत. एकाच युनियनमध्ये काम करणारे हे दोन्ही नेते आहेत. मात्र सध्याच्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये माथाडी कामगारांच्या समोर मोठा प्रश्न आहे की आमदार शशिकांत शिंदे यांना साथ द्यायची की माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी राहायचं. हा मोठा प्रश्न माथाडी कामगारांच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे. खरं तर आजचा विषय का घेतला, कारण सातारा जिल्ह्यात माथाडी कामगारांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राबल्य आहे. विशेष सांगता येईल, जावली, सातारा, पाटण आणि कराड या परिसरामध्ये जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख मतदार हे माथाडींचे मतदार आहेत. यामुळं माथाडींच्यावर, कामगारांच्यावर सध्या मदार असणार आहे ती म्हणजेच विजयाची की पराभवाची. सध्या आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यामध्ये जे जोरदार एकमेकावर टीका टिप्पणी सुरू आहेत, या संदर्भात माथाडी कामगार हा नाराज आहे. खरं तर काल काही माथाडी कामगारांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खरं तर माथाडी कामगार युनियनमध्ये राजकारण नको असं साधारणतः काही ज्या माथाडींच्या कामगारांचं म्हणणं आहे. समोर येऊन कॅमेऱ्यावरून बोलण्यास जरी नकार देत असला तरी त्यांना असं वाटतं की हे सत्तेचं राजकारण आहे आणि माथाडी युनियन जी आहे हे सर्व पक्षामध्ये मधून येणाऱ्या लोकांची ही जी युनियन आहे, यामुळं हे होतं आहे. खरं तर याचं पार्श्वभूमी काय आहे तर गेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. म्हणजे भाजप शिवसेना त्यावेळी एकत्र होती आणि शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांना कराडून विरोध केला होता. म्हणजेच त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी कारण असं दिलं की मी पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि पक्षाशी मी गद्दारी करू शकत नाही, यामुळे मी पक्षाचंच काम करणार, मी कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं काम करणार नाही. तो राग नरेंद्र पाटील यांच्या मनात होता आणि स्वाभाविक आहे, कारण एका युनियनमध्ये काम करून एकमेकाला मदत व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी झालं नाही आणि आता बरोबर उलटी परिस्थिती अशी झालेली आहे की आमदार शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आणि नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये आहेत. यामुळे नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांचा विरोध करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. खरं तर काल केलेलं नरेंद्र पाटील यांनी अत्यंत जहाल वक्तव्य, हे वक्तव्य सर्व मीडियाने संपूर्ण दाखवलं की कशा पद्धतीनं आरोप आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आहेत आणि या संदर्भात चौकशी व्हावी. याला पलटवार म्हणून सुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले की कुठल्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागली. म्हणजे एकंदरीत हे आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये माथाडी कामगार हा केंद्रबिंदू मानून, माथाडी कामगार नेते केंद्रबिंदू मानून सातारा जिल्ह्यात प्रचार केला जातो की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. मात्र एकंदरीत दोन्ही नेत्यांनी खरं तर समजदारीची भूमिका घेतली पाहिजे, कारण माथाडी कामगार हा कष्ट करणारा आणि 4 पैसे मुंबईत जाऊन कमवणारा हा वर्ग आहे. याचा कुठेही राजकीय बळी जाता कामा नये, ह्याची खबरदारी दोन्ही नेत्यांनी घेण्याची गरज आहे. कारण ह्या जो माथाडी म्हणजेच ओझं वाहणारा, कुठं काम करणारा हा जो कामगार आहे तो गावी काम नाही म्हणून जात असतो. मात्र या दोन्ही माथाडी कामगारांच्या नेत्याच्या राजकारणापायी कुठं माथाडीचा एखाद्याचा कार्यकर्त्याचा राजकीय बळी जाऊ नये किंवा त्याची अडचण निर्माण होऊ नये याची खबरदारीसुद्धा दोन्ही माथाडी कामगार नेत्यांनी घेण्याची गरज आहे. कारण सातारा जिल्हा हा खरं तर प्रगल्भ विचाराचा, यशवंत विचाराचा आणि राजकारणात पुढं जाऊन एक सामाजिक सलोखा राखण्याचा हा जिल्हा आहे. त्यामुळं माथाडी कामगार नेत्यांनी टोकाची विधान न करता, एका बाजूला नरेंद्र पाटील म्हणतात की मुतारीमध्ये भ्रष्टाचार केला आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे वक्तव्य केलेलं आहे की एका कुटुंबानं आत्महत्या कोणामुळे केली, म्हणजेच टोकाचा ही जे
वक्तव्य आहेत हे दोन्ही माथाडी नेत्यांनी टाळली पाहिजेत. एकंदरीत असा सूर सातारा जिल्ह्यातील जनतेतून निघतोय, याची खबरदारी दोन्ही नेत्यांनी घ्यावी आणि आगामी या निवडणुकीमध्ये विकासाच्या राजकारणावर दोघांनी बोलावं. मात्र कोणीही व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता किंवा माथाडीला कामगाराला कुठेही वेठीस न धरता ही जर निवडणूक त्यांनी लढली, दोघांनीही एकमेकाच्या सामोरे गेले, विरोध असू द्या, दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत, मात्र या पक्षामध्ये शिस्त आहे आणि बोलण्याचं खरं तर तारतम्य दोन्ही नेत्यांनी बाळगलं पाहिजे, अशी रास्त अपेक्षा एकंदरीत सातारकर व्यक्त करतायत. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.